हुए थे। मी महाराष्ट्रातील असणाऱ्या तमाम धर्मधन भाग्यवंतांना आज ही सोनियाचा दिवस दृष्टी देखील संतास जीवा सुख झाले माझे माहेर भेटले अवघा निरसला सीन देखता संत चरण। साधू संतांचं दर्शन झाल्यानंतर आमचं मन तर पवित्र झालं, आमचं शरीर पवित्र झालं, परंतु जो आनंद आम्हाला मिळाला तो प्रत्यक्षरित्या आमचा ज्ञानबा तुकारामांचा असणारा वारकरी संप्रदायाचं भजन केलं आम्ही, त्याचा भव्य आणि दिव्य संदेश संपूर्ण जगामध्ये गेलेला आहे। ज्ञानोबरायांच्या तत्त्वप्रणालीचा असणारा प्रचार प्रसार करण्याची संपूर्ण जबाबदारी आमच्या वारकरी संप्रदायावर आहे आणि महाराष्ट्रातून आज बरेचसे असलेले धर्मकीर्तनकार इथे आले होते। जय श्रीराम। महाराष्ट्राच्या जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की या सोहळ्याचा तुम्ही आत्ता पण जर उपस्थित नाही राहू शकले या प्रथम शाही स्नानाला, तरी दुसऱ्या शाही स्नानाला आपण सर्वांनी उपस्थित राहून या महाकुंभाचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या। कारण हा 144 वर्षानंतर जो योग आला आहे हा पुन्हा येणार नाही आणि तरी पण प्रथम शाही स्नानाला तुम्ही उपस्थित नाही राहू शकले तरी अजून 2 शाही स्नानं बाकी आहेत, त्याचा महाराष्ट्राच्या जनतेने पुरेपूर लाभ घ्यावा एवढंच मी सांगू इच्छितो। आणि आता या ज्या कुंभामध्ये योगीजींनी जी व्यवस्था केली आहे ती खूपच म्हणजे डोळ्याची पारणं फिटणारी व्यवस्था आहे। कारण या 10,000 एकरामध्ये आजपर्यंत कुठेही कुंभमेळा भरला नव्हता आणि अशा कुंभमेळ्याच्या व्यवस्थेसाठी आम्ही योगीजींचे खूप खूप धन्यवाद मानतो। आमच्या चतुर्थ संप्रदायाच्या
वतीने आम्ही त्यांचं खूप खूप ऋणी आहे वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातर्फे त्यांचं मोदीजींचं तसेच योगीजींचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या जनतेने या महाकुंभ पर्वाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. अपना परिचय बताइए. हम चतुर्थ संप्रदाय के जो राजेंद्र दास जी है उनके चेले हैं और अंतर्गत महंत हैं हम. उन्होंने 20 बरस के पहले 20 बरस पहले हमको चद्दर उड़ाई थी, दीक्षा दी थी हमारा. दीक्षा दी थी और इस पर्व के इसमें मैं इतना ही कहना चाहता हूँ कि महाराष्ट्र की जनता प्लीज़ यहाँ पे आके ये आनंद का आप उपभोग लीजिए. धन्यवाद. जय श्री राम.